नमस्कार यतीन तांबेजी, आपलं MCCI मेंबर्स लॉन्चमध्ये स्वागत आहे. आम्ही एक व्हिडिओ मालिका चालवतो, तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. यामध्ये आम्ही 250 कोटीपेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांचे मुलाखत घेतो, जेणेकरून इतर कंपन्या ज्या आहेत MSME ज्या 250 कोटीपेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या, त्यांना त्यातनं काही प्रेरणा मिळेल, काही शिकता येईल, लर्निंग शेअरिंग होईल थोडंसं, हा त्याचा उद्देश आहे. तर आपण सुरुवात करूयात. आपण आपली कंपनी काय करते, आपल्या कंपनीची काय उत्पादनं आहेत किंवा काय सेवा देते, इथनं सुरुवात करू. ओके, सर्वप्रथम धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आमच्या कंपनीचं नाव आहे फ्रिक्शन वेल्डिंग टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. नावाप्रमाणे आम्ही फ्रिक्शन वेल्डिंगचे मशीन्स बनवतो आणि फ्रिक्शन वेल्डिंगमध्ये जॉब वर्क करतो. दीज आर 2 वर्टिकल्स वॉट वी हॅव. आणि फ्रिक्शन वेल्डिंग ही टेक्नॉलॉजी जी आहे आपल्या इंडियामध्ये, तसं वी आर दी पायनियर्स ऑफ दिस टेक्नॉलॉजी. अच्छा, मी गेली 25 वर्ष या टेक्नॉलॉजीमध्ये काम करतोय आणि ती पूर्ण आपण इथे डेव्हलप केली. कशी वेगळी आहे नॉर्मल वेल्डिंग पेक्षा? नॉर्मली वेल्डिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर आपण एक माणूस टॉर्च घेतो आणि इलेक्ट्रोड घेतो आणि तो वेल्डिंग करतो. काळा चष्मा घातलेला. करेक्ट. आपण असं साधारण एक चित्र तसं डोळ्यासमोर असतं. तर दीज आर ऑल कन्व्हेन्शनल वेल्डिंग प्रोसेसेस, ज्याला फ्युजन वेल्डिंग म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं, मटेरियल मेल्ट होतं आणि आपण एक मोल्टन ब्रिज तयार करतो. बरोबर. फ्रिक्शन वेल्डिंग इज अ सॉलिड स्टेट प्रोसेस. याच्यामध्ये आम्ही कुठलाही फॉरेन मटेरियल वापरत नाही, कुठलेही गॅसेस वापरत नाही, इलेक्ट्रिसिटी वापरत नाही. जसं नाव म्हणतं तसं फ्रिक्शन इज लाईक घर्षण. आम्ही घर्षणाने जी हीट जनरेट होते तीच हीट आम्ही वेल्डिंगसाठी वापरतो. सो इट इज अ सॉलिड स्टेट प्रोसेस. द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे मेटल जोडू शकतो जे आपण बाकीच्या वेल्डिंगमध्ये नाही जोडता येत. म्हणजे आम्ही ॲल्युमिनियम कॉपर, ॲल्युमिनियम स्टेनलेस स्टील असे कुठलेही मेटल एकमेकांना जोडता येतात. खूप छान, खूप छान. तर ही संकल्पना, ही आयडिया आली कशी, हे करावं आपण, हा उद्योग करावा म्हणून? तर मी ॲक्च्युली ग्रॅज्युएशन केलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये. 87ला पासआउट झालो. 15 वर्ष मी बऱ्याच ठिकाणी जॉब केले आणि 25 इयर्स बिफोर मी एका ठिकाणी जॉबला लागलो तेव्हा ही मला असं या मशीनच्या अक्रॉस मी आलो आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही टेक्नॉलॉजी आपल्या इंडियामध्ये माहिती नाही आहे कोणाला. तर माझा जॉब होता की ही टेक्नॉलॉजी पूर्ण डेव्हलप करायची आणि त्याचा बिझनेस मार्केट पोटेन्शियल डेव्हलप करायचं आणि पुढे जायचं. बरोबर. तर मग तिथे मी ती टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. 5 वर्ष त्याच्यावरती भरपूर काम केलं. वेगवेगळे ॲप्लिकेशन्स मी त्याच्यावरती डेव्हलप केले आणि 2002ला आपण हा बिझनेस चालू केला. तर हा आपण मग फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहात. येस. 2002 साली सुरुवात केली. एक 20-1 वर्षाचा आता इतिहास आहे ह्या उद्योगाला. बरोबर. सध्या उद्योगधंदा कसा काय, सध्या काय टर्नओव्हर आहे आपलं या उद्योगाचं, किंवा मागच्या 2 वर्षात काय होतं आणि पुढल्या 2 वर्षात काय? आमचा बिझनेस जर बघितला तर इट्स अ प्रोजेक्ट बेस्ड बिझनेस. त्यामुळे आमच्याकडे ज्या मशीनचं, म्हणजे आता अनलाईक अदर वेल्डिंग मशीन्स, या मशीनचं अजून एक हे असतं की या मशीनची जी कॉस्ट असते ती करोड्समध्ये असते. बरोबर. म्हणजे एक मशीन कॉस्ट अबाउट मिनिमम 70 लाखपासून आम्ही 6 कोटीपर्यंतच्या मशीन्स बनवतो. आणि मशीन बनवण्यासाठी साधारण मला 7 ते 8 महिने लागतात. आणि आता सध्याच्या करोनामुळं जे काही अवेलेबिलिटी नाही त्यामुळे आम्हाला कधी कधी 1 वर्ष पण लागतं. आणि पीपल आर वेटिंग फॉर दॅट. तर आम्ही यावर्षी साधारण आम्ही 28 करोड्सपर्यंत आम्ही टर्नओव्हर करू. 18 ते 28 हा सुद्धा पल्ला बऱ्यापैकी 50% पेक्षा जास्त आहे. 50-60% आहे. येस. तर इतकी मोठी जंप हे कशामुळे शक्य आहे? आम्ही एक्सपोर्ट चालू केलं. 4 वर्षापूर्वी वी स्टार्टेड एक्सपोर्टिंग. आणि याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी झाली की आम्ही आमचेच कॉम्पिटिटर होते, अमेरिकन कंपनी आहे, त्यांच्याशी आम्ही जॉईंट व्हेंचर केलं 4-5 वर्षापूर्वी. आम्ही एक कॉमन ब्रँड लॉन्च केला डुसेलडॉर्फमध्ये. या मर्जरकडे तर येतोच, पण त्याबद्दल मला आणखी एक विचारायचं आहे की 28 कोटीचा जो टर्नओव्हर असेल पुढल्या वर्षीचा, त्यातला साधारणतः किती टक्के आपण निर्यातीतनं येईल असं वाटतं आपल्याला? ती आमचा ऑलमोस्ट 85 to 90% हा एक्सपोर्ट आहे आता. आणि कुठल्या देशामध्ये जातात एक्सपोर्ट? आम्ही युरोपियन सगळ्या कंट्रीजमध्ये आहे. आम्ही पोलंड, स्पेन, रोमानिया, इंग्लंड, नंतर मेक्सिको, US, आम्ही बऱ्यापैकी सगळीकडे, टर्कीला आम्ही मशीन्स दिलेले आहेत. 28 कोटीपैकी 80 ते 85% हा निर्यातीतनं येतो. बरोबर. जेव्हा केव्हा आपण बोलतो की कुठल्याही एका विकसनशील देशाला विकसित देश बनण्यासाठी निर्यात ही खूप महत्वाची आहे, तेव्हा फक्त आपण मोठ्या कंपन्या म्हणजे टाटा ग्रुप, बजाज ग्रुप, रिलायन्स यांचंच निर्यात नव्हे, तर MSMEची निर्यात याचंही योगदान किती महत्वाचं हे समजून घ्यायला हवं. मोठ्या कंपन्यांचं योगदान आहे तर चांगलीच गोष्ट आहे, मात्र MSMEs ज्या छोट्या कंपन्या आहेत त्या एकत्र येऊन 50% योगदान त्यांचं निर्यातीमध्ये भारताचे आहे. ते कसं बनतं त्याचंच एक उदाहरण आहे की जेव्हा यतीनजी सारखे एंटरप्रेन्योर्स हे एक्सपोर्टमध्ये कंट्रीब्यूट करतात, निर्यातीत योगदान देतात, तेव्हा आपल्या भारताच्या निर्यातीमध्ये वाढ होते. ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही मला सांगाल, हे करतेवेळी आपण बोलत होतात की अमेरिकन कंपनी सोबत आता आपला टायअप आहे किंवा होतोय, त्याच्याविषयी सांगाल? एखादी छोटी कंपनी जिचा टर्नओव्हर 20 कोटी फक्त आहे
अमेरिकन कंपनी सोबत कनेक्ट करून त्यांच्यासोबत टायअप करू शकते, हीच गोष्ट ज्याचं टर्नओव्हर 10 कोटी 20 कोटी 50 कोटी आहे त्या प्रत्येकाच्या लक्षात यावी, यासाठी आपण सांगाल ते काय आहे आणि ते कसं शक्य झालं? येस, याच्यासाठी मला असं मी सांगेन की इट इज नॉट अबाउट द साईज ऑफ द कंपनी बट द प्रोडक्ट वॉट यू आर मॅन्युफॅक्चरिंग, द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट, द फीचर्स ऑफ द प्रोडक्ट शुड बी ग्लोबल लेवल. आणि राईट फ्रॉम डे वन आमचा फोकस हा मशीनच्या क्वालिटी आणि मशीनच्या फीचर्सवरती होता. जसं मी म्हटलं मग अशी आमच्या मशीन्स करोड्समध्ये असतात. आम्हाला लोकली काही लाखांमध्ये मशीन घेणारे बरेच कस्टमर मिळाले असते, पण आम्ही असं विचार केला की दॅट इज नॉट अवर लेवल, आपल्याला प्रोडक्ट हे ग्लोबल लेवलचं करायचं. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून आमचा जो रिसर्च होता क्वालिटीवरती फोकस, क्वालिटी आणि टेक्नॉलॉजीवरती फोकस होता. राईट. त्यामुळे आम्ही जी टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट केली ती या लेवलला होती. आणि दुसरी गोष्ट, या टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारे लोक कमी आहेत. त्यामुळे दॅट वॉज वन ऑफ द बेनिफिट फॉर अस की येस इट वॉज अ मोनोपॉलिस्टिक बिझनेस. सेकंडली विजिबिलिटी वॉज व्हेरी गुड. तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहात. येस, एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, तुमचा काही 10-15 वर्षाचा तुमच्या मागे अनुभव आहे. त्यानंतर तुम्ही एक क्षेत्र निवडलं, त्यामध्ये भरपूर फोकस दिला आणि हे लक्षात ठेवलं की गुणवत्ता आणि तंत्रज्ञान हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही पिच करते वेळेस तुमचे प्रॉडक्ट हे हाय एंडला पिच केलं. त्याचा हा फायदा. ॲब्सोल्युटली. हे तर महत्वाचं आहेच आहे, पण लोक महत्वाचे असतात कुठल्याही कंपनी. येस, साधारणतः किती लोक काम करतात आपल्याकडे? आमच्याकडे आता 54 लोक काम करतात. मला एक समजून घ्यायचं की हे लोक काम करते वेळी तर तुमच्याकडे काय कल्चर आहे कंपनीमध्ये हे एक समजून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की असं कुठलं स्किल आहे जे हवंय आपल्याला पण ते सहजगत्या उपलब्ध होत नाही मार्केटमधनं, युनिव्हर्सिटीमधनं, कुठनंही? पहिल्या प्रश्नाचं उत्तर, टीम माझ्या दृष्टीने येस. विदाऊट टीम वी आर नो वेअर. आम्ही फक्त डायरेक्शन देण्यासाठी असतो किंवा आपण कॉन्सेप्टवरती काम करतो, पण ॲक्च्युअल एक्झिक्युशन इज डन बाय द टीम. त्यामुळे आमच्या इकडे आम्ही टीमला खूप महत्त्व देतो. वी हॅव एन इक्वॅलिटी. लाईक आमच्या इकडे असं कुठेही खालीवर नाही. जो युनिफॉर्म मी घालतो तोच माझा हेल्पर पण घालतो. तर आम्ही जे जेवतो ते पण जेवतात. सगळं आम्ही इक्वल ठेवतो. आणि माझ्याकडे राईट फ्रॉम डे वनपासून असलेले एम्प्लॉईजसुद्धा आजपर्यंत आहेत. तर रिटर्न आम्हाला हा प्रॉब्लेम, रिटेन्शन ॲब्सोल्युटली राहतं. कंपनी कल्चर जर असं ठेवलं तर त्याच्यामुळे रिटेन्शनला नक्कीच फायदा होतो. आणि त्यासाठी आमच्याकडे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आम्ही करतो. म्हणजे देर आर सो मेनी ॲक्टिव्हिटीज वॉट वी डू विच विल इन्व्हॉल्व द टीम मेंबर्स ऑल्सो. लाईक की आमच्याकडे पहिली गोष्ट आम्ही सगळे बर्थडेचा सगळेजणच करत असतात. पण आमच्याकडे मंथली एक फॅमिली डे असतो ज्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या आईवडिलांना, मुलांना सगळ्यांना इन्व्हाइट करतो, कनेक्ट वाढतो, वेळ घेतो, त्यांच्याबरोबर वेळ देतो. आम्ही त्यांना जेवायला घेऊन जातो आणि यासाठी आम्ही ड्रायव्हर आणि गाडी पाठवतो त्यांना आणि परत सोडायला पण गाडी पाठवतो. आणि त्या दिवशी सेकंड हाफमध्ये त्याला आम्ही सुट्टी देतो. तर अशा अनेक गोष्टी करतो. त्याच्यानंतर आम्ही यावेळेस ॲल्युमिनाय मीट केली, जी कदाचित इंडस्ट्रीमध्ये फार अननोन आहे, पण आम्ही ॲल्युमिनाय मीट केली 20th आमचा फाउंडेशन डेच्या निमित्ताने. आणि इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर टीम. मला एक आठवलं, नारायण मूर्तींनी एकदा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, आपली कंपनी सोडून जाणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कंपनीचा राजदूत जर समजला करेक्ट तर त्याचा आपल्या कंपनीला फायदाच होईल. ॲब्सोल्युटली. एव्हरीवन हू लिव्हज द कंपनी इज अँबॅसेडर ऑफ दॅट कंपनी. ॲब्सोल्युटली. मला हे खूप ऐकून चांगलं वाटलं की एक छोटी कंपनी ज्याचा टर्नओव्हर मागच्या वर्षी फक्त 12 कोटी आहे, ती कंपनी सुद्धा याची वाट पाहत नाही की जेव्हा 100 कोटी होईल तेव्हा HR मॅनेजर असेल तेव्हा HR कल्चर वगैरे बघूया, पीपल कल्चर. आत्ताच ती गुंतवणूक करतायत आणि त्याचा त्यांना फायदा होतोय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ही नक्कीच प्रेरणादायी गोष्ट आहे इतरांसाठी सुद्धा. मी लाईक ॲड करायला आवडेल की गेली 7 वर्ष झाली आम्ही एक CSRच्या अंडर, म्हणजे CSR आम्हाला कंपल्सरी नाही आहे या एजमध्ये, पण देन आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. तर आम्ही काय केलं आहे, तर आमच्याकडच्या सगळ्या ब्लू कॉलर मुलांच्या ज्या मुली असतात त्या मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतली आहे. आणि नुसतं शिक्षण नाही, पण तिची ओव्हरऑल डेव्हलपमेंट, म्हणजे तिला कथ्थक करायचं आहे, कराटे करायचे आहेत, काही डान्स करायचे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही पूर्ण फिजिकली आणि फायनान्शियली आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व असतो. तर आमची HR त्याच्यामध्ये खूप बिझी असते. आणि आता आमच्याकडे राईट फ्रॉम मिनी KG पासून ते MBA करणाऱ्या मुलींपर्यंत सगळ्या मुली आहेत. आणि याच्यामध्ये मी CSR एवढ्यासाठी म्हणतो की आमच्याकडचा जरी एम्प्लॉई सोडून गेला तरी सुद्धा त्या मुलीची जबाबदारी आमची ॲज लॉंग एज सी वॉन्ट टू स्टडी. सो दॅट इज द थिंग व्हॉट वी आर कंटिन्युइंग. हे खूप चांगली गोष्ट आहे ही आणि खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. बरोबर. कसं आहे, आपण बऱ्याच वेळी ना म्हणतो की विमन एम्पॉवरमेंट महत्वाचं आहे, एज्युकेशन महत्वाचं आहे. आणि त्यातही या शहरात जिथनं सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा चालू केली मुलींसाठी, अशा शहरातनं हे उदाहरण बघायला मिळणं ही आणखी चांगली गोष्ट आहे की तेच जे काही व्हॅल्यूज आहेत त्या इंटॅक्ट आहेत पुण्यामध्ये. आणखी हे नक्कीच प्रेरणादायी आहे. बऱ्याच वेळी आपण रस्त्यातनं जाताना वाचतो काही वेळा सुविचार, मुलगी शिकली प्रगती झाली. बरोबर. खूप चांगलं उदाहरण आहे की तुम्ही अक्षरशः घडवून आणताय ते. फक्त ज्ञान नव्हे पण ते कृतीमध्ये, फक्त ती नीती नव्हे तर तुमची कृतीतनं ते दिसतंय. खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू. आपण स्किल कडे वळूयात आपण आता, की कुठलं असं स्किल आहे जे
आवश्यक आहे, मात्र सहजगत्या बाजारातनं, मार्केटमधनं किंवा शैक्षणिक संस्थांमधनं उपलब्ध होत नाही. बरोबर. आता आम्हाला जर बघितलं तर आमच्या ज्या मशीन्स आहेत, जसं मी म्हटलं तसं की त्या पूर्ण ऑटोमॅटिक आहेत. त्यामुळे ॲक्च्युअल मशीन ऑपरेशनसाठी आम्हाला स्किल्ड वेल्डर लागतो वगैरे असं काही नाही. आम्ही कुठलाही माणूस एम्प्लॉय केला तर 2 तासात त्याला आम्ही ट्रेन करतो की 2 बटणं दाबायचे, तेवढंच काम असतं. पण ॲक्च्युअल मशीन डिझाईन करण्यासाठी जे स्किल सेट लागतो, म्हणजे त्यासाठी आम्हाला ॲक्च्युअल मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर्स लागतात, बरोबर. आम्हाला सॉफ्टवेअरसाठी इंजिनियर्स लागतात, आम्हाला इलेक्ट्रिकल डिझाईनसाठी इंजिनियर्स लागतात. तो स्किल सेट आम्हाला रेडीली अवेलेबल नाही आहे बिकॉज दिस टेक्नॉलॉजीच मार्केटमध्ये तशी नाही आहे. त्यामुळं आम्ही काय करतो, मोस्ट ऑफ द टाईम आम्ही फ्रेशर्स घेतो आणि त्यांना आम्ही ट्रेन करतो. किती वेळ लागतो साधारणतः ट्रेन व्हायला साधारण 2 वर्ष जातात. 2 वर्ष. हो, 2 वर्ष. ही मुलाखत एखादी पॉलिटेक्निक, ITI, इंजिनिअरिंग कॉलेज यातले प्राध्यापक ऐकत असतील तर त्यांनी काय करायला हवं जेणेकरून जो लागणारा कालावधी आहे तो थोडा कमी लागेल तुम्हाला? आता बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मी जातो आणि बऱ्याचशा कॉलेजमध्ये आम्ही त्यांना एंटरप्रेन्योरशिप परत बनवतो. ॲट द सेम टाईम त्यांच्या करिक्युलममध्ये त्यांनी काय करायला पाहिजे, तर तिथे आम्ही त्यांना तेच सांगतो की मुलांना तुम्ही इंटर्नशिप द्या. आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही दरवर्षी 6 ते 7 मुलांसाठी इंटर्नशिप देतो. इंटर्नशिपमध्ये त्यांना एक्सपोजर मिळतो मुलांना की काय करायचं, बिकॉज आपण फक्त थिअरी शिकतो, प्रॅक्टिकल एक्सपोजर त्यांना मिळत नाही. तर जर कॉलेजेसनी जर असं, बऱ्याचशा कॉलेजेसनी तसं चालू केलं आहे की सँडविचेस चालू केले, म्हणजे 3rd इयर नंतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जा. तर आय थिंक जर त्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळाला तर ते दे विल बी रेडी फॉर यूज. खूप छान. मला हे सांगा, आपण उद्योग जेव्हा एखादा चालवतो तेव्हा बऱ्याच उद्योगांना ना डिलेड पेमेंट हा एक इश्यू असतो. तो आपल्याकडे आहे का? आपण जेव्हा एखादा आपला माल, आपलं मटेरियल, आपले गुड्स जेव्हा आपण सप्लाय करतो तेव्हा वेळेत पैसे मिळत नाहीत मोठ्या कंपन्यांकडनं, हे मी बऱ्याच वेळा ऐकतो. असा आपल्याला कधी अनुभव आलाय का? तसा अनुभव आम्हाला फार कमी आला आहे, बिकॉज आम्ही जसं आम्ही सांगितलं की आम्ही मोनोपॉली बिझनेसमध्ये आहोत. आम्ही जे वर्क करतो, मी सांगितलं तर इट्स ओनली ऑन लेबर चार्जेस आणि वी सप्लाय पॅन इंडिया. तर तिथे वी हॅव ऑलमोस्ट मोर दॅन 150 कस्टमर्स, बट देन दे नो दॅट देर इज नो सर्व्हिसेस अवेलेबल एक्सेप्ट अस. त्यामुळं वी डोंट फेस दॅट प्रॉब्लेम. ॲज फार एज मशीन्स आर कन्सर्न, येस वी डू टेक ॲडव्हान्स बिकॉज एव्हरी मशीन इज कस्टमाइज. त्यामुळे आम्ही नॉर्मली 50% 60% ॲडव्हान्समध्ये घेतो आणि मग मशीन डिझाईन करतो. आणि जेव्हा मशीन देतो तर मशीन डिस्पॅचच्या आधी आमच्याकडे 90% पैसे आलेले असतात. 10% आफ्टर कमिशनिंग आम्ही घेतो. तर आत्तापर्यंत आम्हाला असा कधी प्रॉब्लेम नाही आला. जर मशीन प्रॉपर कमिशन झालं तर कस्टमर देतो. कधी कधी डिले होतात बिकॉज मशीनच कमिशन नीट नाही झालेलं असेल तर, पण अदरवाईज नो. यात हा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर आपलं प्रॉडक्ट हे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीवरती आणि त्याची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी जर चांगली असेल तर आपण फक्त प्राइस कमांड करू शकता इतकंच नव्हे तर ते ऍडव्हान्स सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून डिलेड पेमेंट हा मुद्दाच राहत नाही. एक्झॅक्टली. आणखी एक मला विचारायचं आहे, MSMEs आणि गव्हर्नमेंट हे एक इंटरेस्टिंग रिलेशनशिप आहे. गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, आपला कधी संबंध आलाय मागच्या 20 वर्षामध्ये कुठल्या गव्हर्नमेंट स्कीमशी, तर त्याचा कधी फायदा झालाय, असं कधी घडलंय? फ्रँकली स्पीकिंग, बिईंग अ टेक्नोक्रॅट, मी फायनान्स किंवा बाकीच्या कमर्शियल याच्यामध्ये थोडंसं दुर्लक्ष आहे. पण तरीसुद्धा आम्ही CGTMA स्कीम आम्ही वापरली होती. आणि रिसेंटली सप्टेंबरमध्ये जेव्हा आम्ही मर्जर केलं अमेरिकन कंपनीबरोबर, तेव्हा ती CGTMA बॅकआउट केली बिकॉज इफ फॉरेन इन्व्हेस्टर्स आर देअर देन दॅट स्कीम इज नॉट CGTMA म्हणजे क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल कंपनीज. राईट. विदाउट 50 कोटीपेक्षा कमी जर टर्नओव्हर असेल तुमचं तर कोलॅटरल न देता तुम्हाला लोन मिळू शकतं. तर ती CGTMA स्कीम काय हे समजून तुम्ही घेऊ शकता. मला सांगा, ही सर्व जर्नी आतापर्यंतची 20 वर्षाची अशी आहे, पुढले तुम्ही 5, 10, 20 वर्ष कसे पाहता, हा एक शेवटचा प्रश्न घेतो. ओके. ॲक्च्युली एव्हरी बिझनेसमॅन, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर वरीज अबाउट द सक्सेशन प्लॅनिंग. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, दोघं US आणि कॅनडामध्ये आहेत. दे डोंट वॉन्ट टू कम बॅक. तो इट वॉज अ बिग चॅलेंज फॉर मी. सो लास्ट 10 years आय वॉज वर्किंग ऑन दॅट की काय करायचं, कसं करायचं. आणि बट वी वर फोकसिंग ऑन क्वालिटी अँड टेक्नॉलॉजी. त्यामुळं एक अमेरिकन कंपनी जी स्वतःहून आमच्याकडे आली, जी 2008ला आमच्याकडे आली होती, त्यावेळी आम्ही त्यांना रिग्रेट केलं होतं बिकॉज वी वर टू स्मॉल. आणि आम्हाला असं वाटलं की आपल्याला प्रूव्ह करायचं आहे स्वतःला आणि मग आपण पुढे जाऊ. त्यामुळं नंतर मग 2014ला परत ते आमच्याकडे आले. त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बिझनेस केला गेली 5-6 वर्ष. आणि आता गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्यांनी होऊन आम्हाला ऑफर दिली की आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे याच्यामध्ये. आणि देन आय वॉज थिंकिंग की आपल्याला पण सक्सेशन प्लॅनिंग करायचं आहे बिकॉज ही कंपनी जी आपण चालू केली आहे ती कंपनी माझ्या नंतर सुद्धा फ्लरिश झाली पाहिजे. दॅट वॉज द मेन पर्पज ऑफ दिस बिझनेस. मुलांना या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही आहे बिकॉज दे आर नॉट विलिंग टू कम बॅक टू इंडिया. मग सक्सेशन, त्यामुळे मग आम्ही काय केलं तर देन आय थॉट ऑफ लाईक ओके मर्ज करू अँड देन विल गिव्ह इक्विटी टू द अमेरिकन कंपनी. फॉर्च्युनेटली दे आर इन टू द सेम फील्ड, दे आर बिग जायंट इन वर्ल्ड. आणि त्यांचा जो वीक एरिया आहे तिथे आम्ही स्ट्रॉंग आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही मशीनचं साईजेस टनेजमध्ये म्हणतो.
आम्ही 150 टनापर्यंत मशीन बनवतो आणि ते 2000 पर्यंत बनवतात. हा, तर 150 टनाच्या किंवा 200 टनाच्या मशीन त्यांच्या इकॉनॉमिकल नाही होत. होत. आणि जिथे आमची क्वालिटी आणि आपली कॉस्ट तर हे हे कॉम्प्लिमेंटरी युरोप झाले. तर हां एकमेकांना इट पूरक वॉज असं लाईक आहे. विन विन. त्यामुळे ते ओनली आमच्याकडे अप्रोच झाले की आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे आणि दॅट वॉज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज फॉर अस. त्यामुळे माझा नेहमी ॲडवाइस असेल की तुम्ही टेक्नॉलॉजीवरती फोकस करा. प्रोडक्ट असलं पाहिजे, सर्व्हिसपेक्षा प्रोडक्ट फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. खूप छान. आपल्याला बोलून खूप आनंद झाला यतीनजी. एक उद्योजक ज्यांनी 20 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे, पण त्या अगोदर त्यांना 10-15 वर्षाचा अनुभव आहे. त्या अगोदर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं आहे. मागच्या वर्षी 12 कोटीचा उद्योग, पण 100% पेक्षा मोठी ग्रोथ होत 28 कोटीपर्यंत अपेक्षित आहे त्यांना याच वर्षी. त्यातले 80-85% हे निर्यातीतनं येणार आहेत. हे सर्व करताना लोकांची खूप काळजी घेतली जाते आणि त्यासोबतच आपण सांगितलं की जी लोकांनी सोडून गेलेत त्यांना सुद्धा कशी मदत केली जाते. महत्वाचं सर्वात म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी जे लक्ष केंद्रित केले ते खरोखरच खूप स्पृहणीय आहे आणि खूप प्रेरणादायी आहे इतरांसाठी. हे सर्व करत असताना CGTMSE सारख्या स्कीमचा काय फायदा झाला आतापर्यंत आणि भविष्य किंवा फ्युचर पाहत असताना, भविष्याचा वेध घेत असताना सक्सेशन प्लॅनिंग याचाही विचार कसा केला जातो एखाद्या उद्योजकाकडनं. 20-25 वर्ष जे आपलं आणखी एक बाळ म्हणून करेक्ट जे वाढवलं जातं त्याचाही विचार करायचा असतो त्याला. तर हे खूप ऐकून आनंद झाला. आपण प्रेक्षक जे पाहतायत हा इंटरव्ह्यू किंवा ऐकतायत, आपणही प्लीज आपले कमेंट्स जरूर कळवावेत. आपल्याला यातला कुठला भाग आवडला किंवा आपला कुठल्या भागाशी सहमत आहे किंवा इतर मत आहे, किंवा आपल्यालाही जर काही आणखी उदाहरणं शेअर करायची असतील, आणखी उद्योजकांची नावं किंवा त्यांच्या कंपनीची नावं शेअर करायची असतील ज्यांच्याशी आम्ही संपर्क साधावा, तर आपण प्लीज ते कमेंट्समध्ये नक्की कळवावं, जेणेकरून मी आणि माझी टीम हे त्यांना सुद्धा संपर्क साधू शकू. आपण आलात आज त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आपण परत भेटू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.